7 ते 8 थरावरती मनोरे रचत असताना सलामी देणं खरंच एक कौतुकाची बाब आहे। आणि कालभैरव झाडगाव या गोविंदा पथकामधून ती सलामी देण्याचं कार्य करते आणि पुढील वाटचालीसाठी RPL कडून दीपक दादा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा। जे धाडस तुम्ही दाखवताय धन्यवाद। ओव्हर टू राजा सर। यस मंचावरती 600 मुलगी आपल्याला पाहायला मिळाली आणि वळी आपण भवानी स्पोर्ट्स प्रेझेंट्स रत्नागिरी प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या रचनेमध्ये सुरू असलेला सामना एका बाजूला एनआर स्पोर्ट्स संघ तर हर्षिता स्ट्रायकर यांच्यामध्ये रंगलेला। हर्षिता स्ट्रायकर संघ टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती खेळला गेलेला फटका सिंगल इथे बेल। स्कोर कार्ड ओपन करताना इथे आपण पाहणार आहोत तो यश मस्के आणि ओमकार तोडणकर म्हणजे आपला बाबू नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल। पहिल्या षटकातील पुढचा चेंडू यावी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळालाय। पंच दंडित करतायत। व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन इथे मिळेल। धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते। या आधीचाही सामना आपण हाय व्होल्टेज पाहिला होता, अतिशय अप्रतिम शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना आणि त्यानंतर यावी शानदार हॅमर पंच आहे। राज तोडणकर तिथे पाहायला मिळतोय। राज तोडणकर बॉल फील्ड करताना पाहायला मिळालाय। इथे डॉट बॉल आलाय। बॅरिकेटर्स बाउंड्री मुंबईचा फॉर्मॅट या रत्नागिरीमध्ये RPL मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि यावी बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल। भाई शेटे यावी यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना त्याच्याकडून झालेली ही गफलत, त्यामुळे बाई स्वरूपात 1 रन इथे मिळणार आहे ती एनआर स्पोर्ट्स संघाला। यावी वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा ताकदवर खेळला गेलेला फटका आहे। कव्हर एक्स्ट्रा कव्हर लावा बेदून बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 रन मिळेल या बॉलवरती। बॅरिकेटर्स बाउंड्री हे फॉर्मॅट आहे, त्यामुळे जर त्या बॅरिकेटर्सच्या वरून बॉल गेला तर तुम्हाला सिंगल मिळणार आहे आणि निळं जे कर्टन आहे तिथे जर बॉल स्पर्श करताना पाहायला मिळाला तर तुम्हाला चौकार मिळणार आहे। यावेळी समांतर हातामध्ये आलेला इशारा ओमकारजी पोयरेकर यांच्याकडून म्हणजेच काय तर व्हाईट बॉल 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल। धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल। फुल टॉस चेंडू आहे, अगदी सरळ खेळ आहे। राज तोडणकर आहे मिड ऑफला, करत नाहीये चूक, करतो इथे फील्ड। डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना एनआर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या बिनबाद 5 धावा। खेळ इथे समाप्त झालाय। धावसंख्या 5 पाहायला मिळाली। बॉलिंग स्ट्राईक वरती येतोय गोळपचा सितारा अक्षय मेस्त्री। राईट हॅम राऊंड द विकेट, समोर आहे तो बाबू ओमकार तोडणकर याला फेकला गेला। पहिला बॉल ऑफ स्टिकच्या खूप बाहेर पाहायला मिळालाय। पंच दंडित करत आहेत। वाईट स्वरूपात 1 रन इथे मिळते। धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचेल। हो यावी थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, ताकद कमी होती। अगदी पंच केला गेलेला हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच जाऊन सामावतोय, त्यामुळे इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। क्लीन बोल्ड आहे, मॅजिक आहे या गोलंदाजाकडे आणि त्यानं आपलं मॅजिक इथे दाखवायला सुरुवात केलंय। गोळपहून काय इथे मला या संघामध्ये आणलं गेलंय याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये हा अक्षय मेस्त्री ते देतोय। फ्रेंड्स ते जर सामना आपण मित्रांनो डोळ्यासमोर आणला तर एनआर स्पोर्ट्स संघाचा हा सितारा आहे, ज्याने तुफानी फलंदाजी धुवाधार फलंदाजी केली होती। तो साईराज सनगरे यावी स्ट्रायकिंग एंडलाय, दमखम दाखवलाय पहिल्या मॅच मध्ये, परंतु यावी अक्षय मेस्त्रीचं आव्हान असणार आहे। राईट आर्म राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल फॉर साईराज। बॅकफुट होती आणि ड्राईव्ह केलाय। मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। बॉल फील्ड केला गेलाय। इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाले। डॉट बॉल येतोय। यस यावी साईराज इथे आलाय, परंतु यावी चांगला बाउन्स आहे। गुड लेंथ वरती थोडासा पुढे ठेवला गेलेला टप्पा होता। वेगवान चेंडू, धावसंख्या स्थिर, 1 गडी बाद 6, षटक क्रमांक 2। अक्षय वैयक्तिक पहिलं षटक इथे आदळतोय आणि संघाच्या माध्यमातून 2रं षटक पेश करत असताना पुढील चेंडू यावी ताकदीने खेळला गेलेला फटका अफलातून कॅच आउट। साईराज सनगरे आपला जलवा इथे दाखवू शकला नाहीये। अक्षय मेस्त्रीने कमाल केली, बिगेट साठी इन्व्हाइट केलं, इन्व्हिटेशन स्वीकारलं, फटका सजवलाही, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात। एक ताकदीने खेळला गेलेला फटका झेल बाद होतोय साई सनगरे आणि दुसरा धक्का इथे बसतोय तो यावेळी एनआर स्पोर्ट्स संघाला। 2 गडी बाद 6 धावा।
हो यावी यष्टीरक्षक बाई शेट्टी यांनी बॉल फील्ड केलाय आणि निश्चितच यावी चर्चा केली जाईल. लाईनमनची मदत इथे घेतली जाईल. याही वेळी शानदार फेकली गेलेली डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. चेंडू इथे फेकला गेलेला पाहायला मिळालाय. त्यामुळे पाहूया लाईनमन यस यावी मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अमान यावी कोणती धावसंख्या न उभारता डगआउटच्या दिशेने परततोय. तिसरा धक्का इथे बसतोय एनआर स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 6. 3 गडी बाद. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो निरंजन. परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला यश मस्के. प्रीतम वैयक्तिक पहिल्या संघाकडून तिसरं षटक. राईट अप राऊंड द विकेट. यावी वेगवान चेंडू परफेक्ट यॉर फेकण्याचा प्रयत्न. दिशा खराब पाहायला मिळाले. वाईट +1 2 धावा इथे मिळत आहेत. अचूकता आणि भेदकता राखणं अपेक्षित आहे. एक्स्ट्रा धावा डोकेदुखी ठरल्यात या आधीच्या मुकाबल्यामध्येही आपण पाहिलंय. तुम्ही जेवढ्या धावा कमी द्याल तेवढेच तुम्ही या मॅच मध्ये राहाल. धावा संख्या 8. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आणि यावी वेगवान फेकला गेलेला बॉल यावी पंच केला गेलाय. पंच दाद बघतायत जरूर परंतु काय येतो निर्णय पाहूया. पंचाने इथे बॉल काउंट केलाय. धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन स्थिरावते. प्रीतम ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर यश. फील्ड मध्ये कोणताही बदल इथे केला गेला नाहीये. वेगवान बन्नाड गती इथे पाहायला मिळाली परंतु बॅटची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. त्यामुळे याही बॉलवरती एक सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्या 10. मैदानाच्या आतमध्ये एक रंगलेला आणखीन एक भन्नाट सामना. पुरेपूर मनोरंजन करणारा सामना आणि यावी वेगवान चेंडू क्लीन बोल्ड आहे. उजवी यष्टी उद्ध्वस्त करताना पाहायला मिळालाय. यश यावी डगआउटच्या दिशेने आणि यशस्वी ठरलाय तो गोलंदाज यावी प्रीतम. Yes. दत्ता दाखवेल का या मैदानावरती आपली सत्ता. खूप गरजेचं आहे. गाजवायचे याला सत्ता. धावसंख्या पाहायला मिळते ती 4 गडी बाद 10 धावा. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे ते 3. राईट आर्म राऊंड द विकेट. प्रीतम वेगवान चेंडू परंतु लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. वाईट बॉल पाहायला मिळतोय. नियंत्रण कुठेतरी गमावलंय. या आधीचा बॉल निश्चितच अप्रतिम परंतु त्यानंतर पुढील चेंडू जी लाईन मेंटेन ठेवायचे सातत्य राखणं अपेक्षित आहे ते इथे राखलं गेलं नाहीये. यावी ड्राईव्ह केलाय. शानदार फटका आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक होता तैनात त्याला इथे फसवलंय. बॉल सीमारेषा बाहेर गेलाय. चौकार इथे पाहायला मिळतोय आणि या 4 धावेने धावसंख्या पोहोचले यावी 15 या अंकावरती. हा चौकार खूप महत्वाचा आहे. दत्ता इथे सत्ता गाजवताना पाहायला मिळतोय. एक चौकार त्याने लगावलाय. दत्तावरती दाखवला गेलेला संघ मालकाने विश्वास आणि त्या विश्वासात पात्र ठरताना दत्ता पहिला चौकार त्याने लगावलाय. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रीतम. प्रीतम टू दत्ता. यस यावे अगदी स्टेट सरळ खेळल्या. राज तोडणकर आहे तिथे तैनात. राज एक बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि आपल्या संघासाठी 100% योगदान देताना आपण त्याला पाहत आलोय. डॉट बॉल. पुढील चेंडू हो यावी वेगवान चेंडू. भाई शेटे करणार नाहीये चूक. दत्ताच्या खेळीला इथे मात्र समाप्ती मिळेल. मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतो दत्ता. 5वा धक्का इथे बसतोय. धावसंख्या आहे ती 15. यानंतर होणारा सामना असेल जुई स्पोर्ट्स विरोधामध्ये 9 शिवा. चला दोन्ही संघाचे संघनायक जशी इनिंग संपुष्टात येईल आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचं आहे. यस न्यू बॅटर नॉन स्ट्राईक एंडला इथे दाखल झालाय. फलंदाज अनुज आणि बॉलिंग मार्कवरती इथे दाखल होते राज तोडणकर. काय करेल आज. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राज. राजचा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर होता. ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने फील्ड केला गेला बॉलला. तत्वर एक रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केले गेले 1 रन आणि एका रनने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन स्थिरावेल.
शेवटचं षटक घेऊन इथे दाखल झालाय तो राज. पहिला बॉल त्याने यशस्वीपणे इथे हाताळलाय. 1 रन जरूर त्याने इथे खर्च केले. अजूनही 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय तो राज तोडणकर. राईट अराउंड द विकेट. यावी ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल इन स्विंग चेंडू, परंतु खूप बाहेर पाहायला मिळाला. धन्यवाद, थँक्यू. थोडासा बदल या ठिकाणी होतोय. तर यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे मास्टर माइंड विरोधामध्ये RCC. चला, जशी इनिंग संपेल आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती यायचं आहे. 9 मास्टर माइंड आणि RCC. धन्यवाद. Yes, Over to you, यावेळी, राजा सर. सहावा धक्का इथे बसलाय. राज तोडणकरने इथे चलाकी दाखवली, कारण त्याने पाहिलं की फलंदाज खूप पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे टप्पा बदलला, थोडासा लो फुल टॉस दिला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. ही सर्वात मोठी चूक फलंदाजीने इथे केली आणि बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. न्यू बॅटर डॅनियल मुजावर इथे दाखल झालाय. हो, यावेळी मिसफिल्ड आहे. बाई शेटेकडून इथे मिसफिल्ड पाहायला मिळाली. बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. राज तोडणकर ही अचंबित झाला, कारण बाई शेटेकडून अशा गफलती, अशा चुका कधी पाहायला मिळत नाहीयेत, परंतु ती चूक घडली या मैदानावरती. यावेळी अगदी सरळ खेळला गेलेला फटका नॉन स्ट्रायकर एनच्या खेळाडूच्या पायावरती आढळतोय, परंतु 1च रन इथे मिळते. 1 रनने धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचले. या आधीचाही सामना आपण शेवटच्या बॉलपर्यंत गेलेला पाहिला होता, लो स्कोअरचा पाहिला होता, आणि हाही सामना मे बी लो स्कोअरचा होतोय का पाहायचा आहे. यावेळी बॅकफुट येऊन शानदार फटका आहे. 1च रन मिळणार आहे, कारण बॅरिगेटर्स बाउंड्री आहे आणि त्याच्यावरून गेलेला हा बॉल होता, त्यामुळे 1च रन मिळेल. धावसंख्या 20 जाऊन पोहोचते. 20 अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. शेवटचे षटक प्रगतीपथावरती राज तोडणकर. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी खूपच बाहेर जातोय बॉल. टप्पा पडल्यानंतर चुकीच्या दिशेने घेतलेलं वळण होतं. बॅकफुटवरती येऊन कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय आणि षटक क्रमांक 4 म्हणजे शेवटचे षटक इथे संपन्न झाले. निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना एनआर स्पोर्ट्स संघाने धावा बनवल्यात 21 आणि 22 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय हर्षिता स्ट्रायकर्स संघासमोर. संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी या. मी विनंती करतो निसार भाई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कौल होतोय. एका बाजूला राधाकृष्ण क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड, आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलाय राधाकृष्ण क्रिकेट क्लब या संघाने. थँक्यू सो मच निसार भाई. काय म्हणशील, नाणेफेकीचा कौल जिंकलाय हरेश भाई? प्रथम फिल्डिंग करेन. समोर देखील तुमचे छोटे बंधू आहेत, काय म्हणशील? काय नाही, त्यांना पण बेस्ट लक आणि आमचा चांगलंच करू आम्ही पण. या फॉर्मॅटच्या बद्दल काय सांगशील? अनेक स्पर्धा तू खेळत असतो आणि प्रथमतः रत्नागिरी प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि मुंबई नगरीमध्ये अशा पद्धतीची स्पर्धा असते आणि पहिल्यांदा म्हणजे 3ऱ्यांदा ही स्पर्धा अशी असेल. म्हणजे RPLचं पहिलं पर्व आहे, पण याआधी देखील 2 टुर्नामेंट झाल्या, त्यामध्ये परटोणे प्रीमियर लीग आणि तिरंगा चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. या फॉर्मॅटबद्दल काय म्हणशील? नक्कीच हा फॉर्मॅट चांगल्या पद्धतीने होतोय आणि भविष्यात पण अशा ट्रॉफ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच आपल्यासारख्या खेळाडूंचा सपोर्ट असेल तर अशा स्पर्धा होत राहतील. बेस्ट ऑफ लक आपल्याला सामन्यासाठी. धन्यवाद. ओव्हर टू यू राजा सर. यस, निश्चितच याही नंतर आणखीन एक महामुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा सामना ठरणार आहे. एका बाजूला राधाकृष्ण स्पोर्ट्स संघ तर दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड. हरीश चाळके विरुद्ध अक्षय चाळके असा होणारा मुकाबला सुरू असलेल्या सामन्यानंतर आपण तो अनुभवणार आहोत. 2 चाळके बंधू, सख्खे बंधू एकमेकांविरुद्ध आपण खेळताना या RPLच्या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहणार आहोत. वळूया मॅचच्या दिशेने, जिथे प्रथम फलंदाजी करताना आपण एनआर स्पोर्ट्स संघ पाहिला. निर्धारित 4 षटकांमध्ये 21 धावा बनवल्यात आणि 22 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय हर्षिता स्ट्रायकर्स संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला इथे आपण पाहतोय राज तोडणकर, तर नॉन स्ट्राईक एंडला गोळपचा सीतारा अक्षय बेस्त्री आणि बॉलिंग ट्रॅकवरती अमनचा पहिला बॉल सॉफ्ट एंडने प्लेड केलाय बीड विकेटच्या. तिथे आपल्याला अनुज पाहायला मिळतोय
अनुजने बॉल फील्ड केलाय, स्ट्रायकिंग एंडला केलाय थ्रो, तद्वर यशस्वीपणे 1 रन इथे प्राप्त केली गेले. राज तोडणकर आणि अक्षय मेस्त्री आपण हे दोन खेळाडू पंचक्रोशी आणि दशक्रोशीमध्ये एकत्र खेळताना आपण पाहत आलोय, त्यामुळे या दोघांमध्ये चांगला ताळमेळ अपेक्षित आहे आणि तो ताळमेळ इथे पाहायला मिळालाय. यावेळी बॅक हँड डिलिव्हरी होती, पंच करताना पाहायला मिळतोय, कव्हरच्या डोक्यावरून बॉल फरार होईल डिक्लर्स क्षेत्रामध्ये, त्यामुळे 1 रन याही बॉलवरती मिळेल. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 22 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष आणि त्याचं चाललेला पाठलाग. याही वेळी बॅक हँड डिलिव्हरी बन्नाट गती होती, टप्पा अचूक पाहायला मिळालाय, बाउन्सी सरस पाहायला मिळतोय आणि इथे प्रॉपरली खेळू शकला नाहीये तो अक्षय मेस्त्री, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळते. याही वेळी क्लीन बॉल्ड आहे, बॅट ऑलरेडी क्लिअर झाली, अंतिम क्षणी कुठेतरी नजर हटली की काय आणि त्यामुळे घटली इथे मैदानाच्या आतमध्ये दुर्घटना. मैदानाच्या बाहेर यावं लागतंय अक्षय मेस्त्रीला, पहिला धक्का इथे बसतोय हर्षिता स्ट्रायकर संघाला. आहे ती 22 धावांचं लक्ष आणि त्या लक्षाकडे चाललेली वाटचाल यावी हर्षिता स्ट्रायकर संघाची. अक्षय मेस्त्री थोडंसं निराश केले, धुवाधार फलंदाजी अपेक्षित होती या खेळाडूकडून, परंतु ती इथे झाली नाहीये. फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅट्समन नेम प्लीज. श्रेयस मांजरेकर. यावी पहिलाच बॉल, लेग ब्रेक केला गेलेला चेंडू. वारंवार पुन्हा एकदा विनंती करतोय, 2 व्हीलर ज्यांनी रस्त्यावरती पार्क केल्या त्वरित आपल्या गाड्या हटवून घ्या. ट्रॅफिकची जर गाडी आली तर मात्र तुम्हा सर्व गाड्यांना फाईन बसू शकतो. कालच्या रजनीमध्ये 17 गाड्यांवरती फाईन बसला होता. वारंवार आम्ही तुम्हाला या सूचना देतोय, रस्त्यावरती ज्यांनी गाड्या पार्क केल्या त्वरित आपली गाडी तिथून हटवायची. ट्रॅफिक कोर्टून जर कोणतीही कारवाई झाली तर कोणतीही जबाबदारी मंडळ स्वीकारणार नाही, याची कृपया नोंद असू द्या. पार्किंगसाठी आपल्याला जागा उपलब्ध आहे, त्या उपलब्ध जागेचा आपण वापर घ्या. व्यायामशाळेजवळ कम्प्लिटली मोकळं मैदान आहे, तिथे आपण गाड्या पार्क करा. रहदारीला अडथळा होणार नाही याची विशेष दक्षता आपण सर्वांनी घ्या, कारण कालच्या रजनीमध्ये 17 गाड्यांवरती फाईन बसला होता. धावसंख्येत आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. 1 गडी बाद 3, अजूनही 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 19 धावा. हाही सामना शेवटच्या बॉलपर्यंत जातो की काय पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती इथे दाखल झालाय तो निरंजन. वैयक्तिक पहिलं संघाच्याकडून दुसरं षटक तो इथे हाताळेल. फील्ड इथे सजवली गेले, कव्हर पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट म्हणजे स्क्वेअर लेग थोडासा वाईड ठेवला गेलाय. अनुजला आपण तिथे पाहतोय जो स्क्वेअर लेग वाईड पाहायला मिळेल. तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑफच्या दिशेने हे यश आपल्याला पाहायला मिळेल. निरंजनचा पहिला बॉल, राज तोडणकर खेळण्यासाठी ते सज्ज होतोय. लगेच प्रेक्षकांना विनंती असेल, आपण आपली 2 व्हीलर सुरक्षित पार्किंग करा. पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणताही अडथळा होणार नाही. मित्रांनो, याची दक्षता घ्या. जसं सांगितलं राजा सरांनी, काल 17 गाड्यांवरती फाईन बसलाय, त्यामध्ये आज आपली 2 व्हीलर नसावी याची दक्षता आपण घ्यायची आहे. आणि दोन्ही बाजूला जर तुम्ही 2 व्हीलर लावलात तर जेव्हा 4 व्हीलर येतील समोरून तेव्हा ट्रॅफिक होण्याचे चान्सेस आहे. तर विनंती आहे, पार्किंगची व्यवस्था करण्यात आली, तिथे आपली 2 व्हीलर सुरक्षित पार्क करायची आहे. धन्यवाद. ओटिव राजा सर. यस, निश्चितच. आणि यावेळी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप बाहेर जातोय बॉल लेग स्टिकच्या, त्यामुळे ओंकारजी पैरेकर यांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 17 धावांची आवश्यकता इथे राहते. निरंजन पुढचा चेंडू घेऊन यावेळी स्टेपिंग करून अगदी सरळ खेळलाय. फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करताना निरंजन पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. प्रत्येक डॉट बॉल समोरच्या फलंदाजावरती दबाव निर्माण करणारा ठरणार आहे आणि त्या दबावामध्ये राज कसा प्रभाव पडतो ते पाहणं इथे आवश्यक असेल. पुढील चेंडू निरंजन याचा, याही मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चिरतोय, भेटतोय, सीमारेषेला आग लावतोय आणि बॉल दणदण करत सीमारेषा गाठतोय. ये दिल मागे बोर, या गया 4. चौकार, 4 धावा. पटवर्धन विद्या मंदिरच्या गेट आम्ही ओपन केला आहे, तिथे आतमध्ये आपली 2 व्हीलर पार्किंग करू शकता. सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, आपली 2 व्हीलर पटवर्धन विद्या मंदिरच्या शाळेच्या पार्किंग लॉटमध्ये आपण पार्क करायचे. गेट ओपन आहे, प्लीज. धावसंख्येत आपण पाहतोय ते 9. 1 गडी बाद. राज तोडणकरच्या बॅटमधून आलेला हा चौकार आहे, दमदार आहे. राज तोडणकर बहारदार फलंदाजी करताना इथे दिसतोय. आक्रमण करण्याचा इरादा त्याने व्यक्त केलाय, स्पष्ट केलाय.
आणि एक चौकार लगावलाय त्याने. निरंजन पुढचा चेंडू घेऊन याबी बॅकफुटवरती येऊन पंच केलाय, फटका चुकलाय, सरळ मिडॉनला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय हा बॉल. त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. धन्यवाद. एक महत्त्वाची सूचना आहे. MH08B A5552 ही हंटर आहे, तिथून बाजूला घ्यायची आहे. ट्रॅफिकला अडथळा होतोय. MH08B A5552. चला, ज्याची कोणाची असेल तर आपल्याला विनंती आहे, आपली ही हंटर 2 व्हीलर तिथून बाजूला घ्यायची आहे. धन्यवाद. धावसंख्येत आपण पाहतोय ती 10. अजूनही 12 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत तेही 12 चेंडू 12 धावा. परंतु या मैदानाच्या आतमध्ये कोणत्या संघाचे 12 वाजणार तेही पाहणं इथे आवश्यक असणार आहे. बॉलिंग मार्कवरती इथे दाखल झालाय. गोलंदाज अनुज आहे. अनुज लाकडे राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज इथे आपण पाहणार आहोत श्रेयस. या बी बॅकफुटवरती येऊन पंच केलाय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 रन इथे मिळते. 1 रन या बी मिळाली. धावसंख्या 11 वरती जाऊन स्थिरावली. पुढील चेंडू हो या बी अगदी सरळ खेळण्याचा प्रयत्न. पंच करायचा होता, प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये. इनसाइड एज घेतलंय, परंतु फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करताना अनुज पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. यावी गती कमी ठेवली. चकवण्याचा प्रयत्न, फटका सरस आहे. साईराज होता, त्याने रिस्क घेतली नाही, बॉलला जाऊ दिलं डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन मिळेल डिक्लेअर स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल ती 12 या अंकावरती. 10 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी हर्षिता स्ट्रायकर संघाला. हा आपण बॉल पाहतोय. फुल टॉस आहे. फुल टॉसला पुरेपूर अप्रतिमरित्या खेळलाय आणि दवडले सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. फुल टॉसचा घेतला इथे समाचार. बॉल केला सीमारेषा पार आणि मिळाला इथे शानदार चौकार. श्रेयसला श्रेय द्यावं लागेल, कारण शानदार खेळला गेलेला शॉट आहे. याबी बॅकफुटवरती येऊन पंच करतोय. आणखीन एक सिंगल इथे मिळेल. याबी दबाव गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण श्रेयसने एक शानदार फलंदाजी पेश केले. याही वेळी बॅकफुटवरती येऊन पंच करताना इथे दिसतोय. लगातार 2 सिंगल त्याने इथे प्राप्त केलेत आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त. धावसंख्या 18. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. चला, जास्त वेळ घेऊ नका. NR स्पोर्ट्स संघ कोणत्याच संघाने एक्स्ट्रा टाइम मैदानाच्या आतमध्ये घ्यायचा नाहीये. या साईराजवरती विश्वास दाखवला गेला. राज तोडणकर स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. 6 चेंडू 4 धावा. साईराज गेम चेंजर बनेल का, मॅच विनर बनेल का, हिरो बनेल का, झिरो बनेल, या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल यस यावी सेन्सिबली खेळला. स्क्वेअरले अंपायरच्या दिशेने बॉलला फक्त दिशा दिली आणि 1 रन प्राप्त केली. 1 रनने धावसंख्या पोहोचली ती यावी 19 या अंकावरती. अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 3 धावा. बाबूला त्या दिशेने फील्डला घेतलं गेले, स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलं गेले. हो, याही वेळी गुगली बॉल फेकण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडू आहे. इथे डॉट बॉल आलाय. मित्रांनो, समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. शेवटच्या बॉल पर्यंत जातोय की काय सामना. हो, या विकेट करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा टायबेल चुकलाय. टायबेल चुकतोय. डॉट बॉल येतोय. इथे डॉट बॉल आलाय. यावी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा. साईराज पुन्हा एकदा गेम चेंजर बनतोय की काय, कारण पहिल्या सामनाचा तो हिरो बनला होता. मॅच जिंकून त्याने दिली होती. दमदार फलंदाजी केली होती आणि यावी शानदार गोलंदाजी करताना तो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय. बाबू आहे जो वारंवार फील्ड बदलताना दिसेल. बेस्ट ऑफ प्लेअर प्लेस करताना, कारण राज तोडणकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. साईराज पुढील चेंडू घेऊन राज खेळासाठी सज्ज. यावी बॅकफुटवरती येऊन पंच केलाय बॉलला. दवडले सिंगल झोन मध्ये आणि या सिंगलने धावसंख्या पोहोचेल 20 या अंकावरती. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. यस, लाईनमनने आपापली जागा धरायचे. एक क्लोज मॅच रंगले. राजा सर आणि सर्व प्रेक्षक बॅरिकेडवरून हात काढायचा आहे. यस, यावी स्वीप शॉट आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल बॉल. 1 रन याही बॉलवरती मिळेल. 1 चेंडू 1 रन. कोण बनणार हिरो, कोण बनणार झिरो, या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल.
साईराज करेल का कमाल, मॅच मध्ये आणेल का धमाल, का राज या मैदानावरती राज करेल आज, पाहावं लागेल. एक चेंडू एक रन असं समीकरण आहे. चर्चा तर इथे होणार आहे, कारण दबाव दोन्ही बाजूला आहे. राजवरती जेवढा दबाव आहे तेवढाच दबाव साईराजवरती ही पाहायला मिळणार आहे. साईराज वर्सेस राज असा चाललेला हा मुकाबला. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे मित्रांनो. लगातार दुसरा सामना आपण क्लोजली पाहतोय. या आधीचाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता आणि हाही सामना शेवटच्या बॉल पर्यंत इथे जातोय. एका चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता असताना बॉलिंग ट्रॅक मध्ये साईराज सनगरे आणि दबाव राजवरती आहे.